नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। चला, आशाबद्ध जन काय जाणे नारायण, करी इंद्रियांची सेवा, पाहे आवडीचा हेवा। भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषे अन्न नाशी येले जैसे। करी इंद्रियाची सेवा, पाहे आवडीचा हेवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून ज्या लोकांना आशेने बांधलेलं आहे, जे आशेमध्ये गुंतलेले आहेत, तर अशा लोकांची मीमांसा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे। बघा, तर याही पूर्वी आशेवरती आपण विवेचन पाहून गेलो, ठीक आहे। आशा शब्दाचा अर्थ होतो की काहीतरी प्राप्त व्हावं अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, तिला काय म्हटलं जातं? आशा म्हटलं जातं, ठीक आहे। आणि व्यवहारामध्ये आपण पाहत असताना, वावरत असताना आपल्याला यच्च यावत मनुष्य मात्राच्या ठिकाणी ही आशा नावाचा जो दोष आहे, तर हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो। प्रत्येकामध्ये काही ना काही आशा आहे, ठीक आहे। मग कोणी तुम्ही म्हणाल की आम्ही गृहस्थी आहोत, प्रापंचिक आहोत आणि आमच्यामध्ये आशा असणं साहजिक आहे, ठीक आहे। अहो, जर कशाची आशाच केली नाही, कशाची चिंताच केली नाही, काही प्राप्त व्हावं ही इच्छाच ठेवली नाही, तर प्रपंच चालतो का? नाही चालत। जर काहीतरी प्राप्त करायचं असेल, अहो तुम्ही उदाहरणार्थ आपण शेतकरी आहोत, तर शेतामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन पेरतो, तूर, हरभरा वगैरे वगैरे त्या ठिकाणी धान्य पेरतो। कशासाठी पेरतो? की 1 क्विंटल धान्य जर तुम्ही शेतामध्ये पेरला असेल, तर 1 क्विंटलचं तुम्हाला 15 क्विंटल झालं पाहिजे असं वाटतं, ठीक आहे। 15 क्विंटल गहू तुम्हाला झाले, तर जेवढे खायला लागतात तेवढे आपण ठेवतो। उर्वरित जे अतिरिक्त शिल्लक असतील तर ते बाजारामध्ये नेऊन विकतो, त्याचे पैसे होतात, ठीक आहे। मग पैशापासून त्या ठिकाणी एक एक आशा निर्माण होते की आता घरात टीव्ही आली पाहिजे, कूलर आलं पाहिजे, फॅन आले पाहिजे। जास्तच पैसे उरले तर मग एखादा तोळा सोनं आलं पाहिजे, है की नाही, एक दाणी झाली पाहिजे वगैरे वगैरे। जेवढं त्या ठिकाणी आशा आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तशा तशा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त व्हाव्यात अशी इच्छा असते। आणि जो जेवढा मोठा असतो, तर मोठ्या व्यक्तीमध्ये त्याची तेवढी आशा ही काय असते? मोठी असते। अहो तुम्ही जेवढे मोठे लोक पाहिले, तर त्यांचा जीवनाचा जर तुम्ही विचार करायला गेले,
तर जेवढे अब्जोधीश आहेत, लाखो करोड रुपये ज्यांच्याकडे आहेत, की ज्यांना पैसा कुठे ठेवावा हेही ज्यांना समजत नाही, पण असे जे लोक आहेत, एवढं सर्व प्राप्त झाल्यानंतरही त्यांना असं वाटतं का की आता बस झाला आपल्याला? असं उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये समजा टाटा, बिर्ला हे नावं होते, किंवा टाटा, बिर्ला हे खूप श्रीमंत लोक आहेत. आताच्या काळात कोण चालतं? अदानी, अंबानी, हे की नाही? की आपल्याला वाटतं की हे खूप श्रीमंत आहेत. जरी किती श्रीमंत असतील, पण त्यांना असं समाधान नावाची गोष्ट त्यांच्याकडे आहे का? त्यांना आता एवढं खूप मिळालं, बाबा जगात एक नंबरचं नाव आपलं झालं, किंवा पैशामध्ये हा जगात एक नंबर श्रीमंत आहे, मग एवढं सर्व झाल्यानंतर, सर्व वैभव असल्यानंतर थांबण्याची इच्छा होते का? नाही. उलट अजून त्या ठिकाणी जेवढा मोठा आहे तेवढी त्याची आशा मोठी असते, हे की नाही? आणि म्हणून ज्याची जेवढी मोठी आशा आहे, तर त्याला मग झोपेच्या सुद्धा गोळ्या खाव्या लागतात. काय खावं लागतात? झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. आपण शेतकरी आहोत, आपल्याला काय सकाळी जेवलं की दुपारी लगेच जास्त जेवण झालं की झोपेची गोळी खायचं काम आहे का? आपल्याला ऑटोमॅटिक झोप यायला लागते, नैसर्गिक क्रिया आहे, हे की नाही? रात्रीला पडल्या पडल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला झोप लागून जाते, हे की नाही? कारण की आपण जेवढे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आशेला कमी कराल, की मला हे प्राप्त व्हावं, ते मिळावं, जेवढ्या आकांक्षा, इच्छा कमी ठेवाल, तेवढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समाधानी राहाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जे आशेने बद्ध आहेत, ज्यांना आशेने बांधलेलं आहे, काय तर असे जे लोक आहेत, तर असे लोक त्या ठिकाणी परमेश्वराला जाणू शकत नाही. तेच तुकोबाराय म्हणतात की आशाबद्ध जन काय जाणे नारायण. जो आशेने बद्ध आहे तो नारायणाला काय जाणेल असा प्रश्न तुकोबाराय करतात. म्हणून सर्वप्रथम आपण जे साधक आहेत, जे वैष्णव आहेत, तर त्या प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे की आपण आपल्या चित्तातून आशा ही निवृत्त केली पाहिजे. काय? मग तुम्ही म्हणाल की ही जर आशा आमच्या चित्तामध्ये कायम राहिली, तिला जर न काढता आम्हाला देव मिळणार नाही का? तर तुकोबाराय म्हणतात नाही. तुकोबाराय म्हणतात की आशा ते समूळ खनोनी काढावी आणि तेव्हाची गोसावी व्हावे तेने. जर तुम्हाला देव प्राप्ती करून घ्यायची असेल तर आशा ही समूळ खणून काढावी लागते. आणि ज्यावेळेस मुळासकट आशा, मग आशा कशा कशाची असते? मानाची आशा असेल, धनाची आशा असेल, हे का नाही, प्रतिष्ठेची आशा असेल, मग कुठेही तुम्ही आशा लावा. तुम्ही व्यवहारामध्ये वागत असताना एखाद्याने समजा तुम्हाला तुमचा जो मानपान असतो, लग्न कार्य हे ते असतात का नाही गोष्टी, तिथं जर नुसतं एखादं तुम्हाला मानपानानं बोललं नाही तर तुम्ही किती फुगून बसता. ते तर आम्हाला बोलले बी नाही, विचारलं बी नाही, साधं पाणी बी विचारलं नाही का? म्हणजे काय होतं की ही मानाची आशा. आणि नाहीच कोणी विचारलं तर आपण आपलं कोपऱ्यात मुकाट्या शांत बसायचं. पण जमतं का? नाही. प्रत्येकाला असं वाटतं, मुलगी असेल,
जावाई असेल, नंतर सासू सासरे, जेवढे तुमचे नाते असतील त्या प्रत्येकाला तुम्हाला काय द्यावा लागतो? मान द्यावा लागतो. नाही मान दिला तर मग फुगून बसतात, आहे का नाही? खरं आहे का नाही? आणि म्हणून जरी एखादा मूर्ख असेल, पण त्या मूर्खाला तोंडावर मूर्ख म्हणता येतं का? त्याला उलट म्हणावं लागतं, वा काय पाहुणे आमचे हुशार आहेत, आहे का नाही? पण व्यावहारिक गोष्टी ज्या व्यक्तीला कळाल्या त्या व्यक्तीचा प्रपंच चांगला होतो, आहे की नाही? तोंडावर मूर्ख म्हणण्यापेक्षा तो जर मूर्ख असून जर त्याला चांगलं म्हणलं तर तो चांगला राहत असेल तर चांगलं म्हणायला हरकत काय? निदान त्याच्या समाधानापुरतं का होईना, आहे का नाही? पण ह्या व्यावहारिक गोष्टी कळाल्या पाहिजे. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशाची न कशाची आशा असते. हा जो जीव आहे तर हा आशेने बद्ध आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी पहिला जो शब्द वापरला तर आशाबद्ध जन, हे सर्व जे या सृष्टीमधले जेवढेही लोक आहेत, महाराज म्हणतात हे सर्व आशेने बांधलेले आहेत. मग ती आशा प्रपंचाविषयी असेल, धनाविषयी असेल, मानाविषयी असेल, ही सर्व आशा ज्या वेळेस तुमच्या अंतःकरणातून निवृत्त होईल तर त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि देव प्राप्त न व्हायला कारण जर काय असेल तर ती ही आशा आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे देव असाध्य यामुळे आशा मोह जाळे गुंतलिया. देव जो आहे असाध्य यामुळे, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देव असाध्य यामुळे, म्हटले कशामुळे देव असाध्य? तर म्हणतात आशा मोह जाळे गुंतलिया, की या आशेच्या मोहजाळामध्ये माणूस गुंतला की समजायचं देव आपल्यापासून अंतर झाला. आशेला पोसणं म्हणजेच इंद्रियाची सेवा करणं आहे की नाही? आशा आपले जे इंद्रिय आहेत, काय नेत्र इंद्रिय आहे, श्रोत्र इंद्रिय आहे, याला रसन इंद्रिय म्हणतात, आहे की नाही? जे खातो आपण ते रसन इंद्रिय आहे. तर हे जे इंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, आहे की नाही? मग हे जे इंद्रिय आहेत तर हे प्रत्येक इंद्रिय वेगवेगळी आशा करत असतं. पहा, डोळे असतात तर डोळ्यांना वाटतं की आम्ही आता ज्याचा जो विषय असेल, एखाद्याला सिनेमा पाहा वाटत असेल तर त्याला वाटतं की आपण मस्त शनिवार रविवार आला की सिनेमा पाहायला पाहिजे. एखाद्याला त्या ठिकाणी चांगले पहाडी पर्वत नैसर्गिक त्या ठिकाणी कुठे फिरायची इच्छा असेल, सहलीला जाण्याची इच्छा असेल, मग त्याला वाटतं की आपण चला थोडंसं पर्यटन फिरून येऊ, इकडून तिकडून थोडंसं दौलताबादचा किल्ला पाहू, भद्रा मारुती पाहून येऊ, आहे की नाही? इकडं तिकडं त्या ठिकाणी फिरा वाटतं. नंतर आपली जिव्हा आहे की नाही, कधी जिवेला कचोऱ्या खा वाटतात, कधी समोसे खा वाटतात, कधी पाणीपुरी खा वाटते, चांगले चांगले पदार्थ, कधी गुलाबजामुन खा वाटतात, आहे की नाही? मग ही जी इच्छा आहे, प्रत्येक इंद्रिय हा आपल्याकडे त्या ठिकाणी ओढण्याचा प्रयत्न करतो आणि मन ती आशा पूर्ण करण्याचा काय करत असते? प्रयत्न करत असते. मग तुकोबाराय म्हणतात की भक्त तोच आहे की ज्याने आपल्या चित्तातून समूळ आशा नष्ट केली,
आहे की नाही. म्हणून एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. की जे भक्त कोण आहेत, तर महाराज म्हणतात त्यांनाच भक्त म्हणा. गेले आशा पाश निवारोनी, ज्यांच्या चित्तातून आशा पाश निवृत्त झालेला आहे. आणि पुढे म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि नावडे जन धन माता पिता. अहो, एकदा चित्तातून आशा निवृत्त झाली, आशा पाश निघून गेला की मग एक विषय म्हणजेच परमात्माच हा चित्ताचा विषय होत असतो. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की त्या भक्ताचा विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि एकदा नारायण विषय झाला की मग नावडी जन धन माता पिता. त्याला लोकांमध्ये सुद्धा आवडत नाही. नावडे जन, नावडे धन, त्याला धनामध्ये सुद्धा त्याची रुची राहत नाही. मग म्हटले माता पिता, मग माता पिता मध्ये सुद्धा तो गुंतत नाही. आणि म्हणून असे जे भक्त आहेत, तर अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी तुकोबाराय म्हणतात की आशेला त्यागावं लागेल. आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये आशा बद्ध जो राहिला, आशेमध्येच गुरफटून राहिला, तर असा व्यक्ती काय करतो, तर तुकोबाराय म्हणतात, करी इंद्रियाची सेवा, पाहे आवडीचा हेवा. की ज्याच्या चित्तातून आशा गेली नाही, तर तो सदैव इंद्रियाची सेवा करत राहतो. इंद्रिय हे माणसाला भोग भोगण्यामध्येच रममान ठेवतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करी इंद्रियाची सेवा, पाहे आवडीचा हेवा. की इंद्रियाची जो सेवा करतो व इंद्रियांच्या आवडीचेच विषय ज्याला हवेसे वाटतात. इंद्रिय काय करतात की त्याच्या इच्छेनुसार भोग भोगण्याची इच्छा करतात. पण इंद्रियांना जर आपण मोकळं सोडलं तर ते इंद्रिय शेवटी मरेपर्यंत सुद्धा तृप्त होत नाही. म्हणून शास्त्रकार म्हणतात, भोगान भोगता वयमेव भुक्तः. की भोग भोगता 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 माणूस हा म्हातारा होतो, परंतु भोग भोगण्यामध्ये त्याची तृप्ती होत नाही. हे का नाही. आणि म्हणून म्हणतात कि देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कि म्हणता, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे. कि इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंच कर्मेंद्रिय असतील, तर या इंद्रियाच्या घोड्यांना आवरणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जर घोड्यांना मोकळं सोडलं तर ते सैराट कुठेही पळतील. आहे का नाही. कसे पळतील, सैराट पळतील. आहे का नाही. की ज्यांना मग आवरणं हे कठीण जातं, मग अगोदरच जर ते ताब्यामध्ये घेतले तर म्हटले घोडे कसे ताब्यामध्ये ठेवायचे. त्यांना ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, तर सांगतात,
उनमें हरदम ये संयम के कोडे लगे, की त्या इंद्रियावरती संयम रूपी कोडे मारावे लागतात. म्हणजे घोड्याला जर त्या ठिकाणी फटका द्यायचा असला तर, घोडे जर आवरायचे असतील तर चाबूक असेल, ते आता जुन्या काळामध्ये समजा घोडे आवरायसाठी, आता जुने आताच्या काळात काही एवढे घोडे राहिले नाही, पण आपल्या इंद्रियावरती जर ताबा मिळवायचा असेल तर संयम, जीवनामध्ये ज्या व्यक्तीने संयमी जीवन जगलं तर त्या व्यक्तीचं जीवन हे विशेष असतं. पहा, तुम्ही पहा, जे लोक ज्यांच्या भोजनावरती आहारावरती संयम राहतो तर असे लोक लवकर बिमार पडत. संतुलित आहार, आणि आपलं असतं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अहो, पोट फुटायला आलं तरी बी येऊच द्या. मग एक त्या ठिकाणी एक वर्षी आपले संजू महाराज नाहीत का, संजू महाराजांच्या शेतामध्ये तिथं ठेवले रोडगे. काय ठेवले? रोडगे. आता उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये रोडगे ठेवले, आणि मग रोडगे, आता रोडग्याचं जेवण कसं, बरोबर दुपार म्हणजे 11-12चा टाइम होता, आणि मस्त रोडगे असे खम भाजले होते गौऱ्यामध्ये, आणि मग झाले जेवण बाबा तिथं शेतावरच. आणि शेतावर जेवण, इतके जेवण, आता संजू महाराज ते वाढायलं, वरून पोटभर आग्रह, आणि त्याच्यावर पुन्हा तूप. आता रोडग्यात जेवण म्हणल्यावर कधी कधी करतात लोक रोडगे, तर रोडगे, वरण, तूप, वांग्याची भाजी, आणि मग झालं जेवण गुळ. आणि मग काय, आता सगळ्याचे फुल झाले. आणि मग ती कोण, आता सगळी मधल्या शेतातून असे पायी यायला. मग ते येता इथं गेट जवळ आले हो, त्यामध्ये शंकर महाराज होते. अहो, शंकर महाराजाला इतकं खाल्लं, इतकं व्यवस्थित, आणि मग ते खाल्लं, आता श्वास घ्यायलाच जागा नाही. काय, श्वास घ्यायलाच जागा नाही. मग आता ते श्वास लागला फुलायला. आमचे रामेश्वर महाराज जायला होते कार्यक्रमाला, कुठं डॉक्टर काकानं फोन केला, अरे रामेश्वर लवकर ये, शंकरला अटॅक आला. तो अटॅक आला होता का? अटॅक नव्हता आला. मग थोडासा गुळ खायला दिला, ते गुळ खाल्लं, थोडस ढेकर आला, थोडं बरं वाटलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की खाण्यावरही संयम असला पाहिजे. अहो, इतलोक व्यवस्थित जर तुम्ही खासाल तर श्वास जायला यायला थोडी जागा लागेल का नाही? अहो, शरीरामध्ये सुद्धा वायू राहतो, आहे की नाही? तर सांगायचं तात्पर्य की संयम, प्रत्येक गोष्टीवरती संयम असला पाहिजे. आणि मग ते सांगतात की इंद्रियाला जर ताब्यात ठेवायचं असेल तर उनमें हरदम ये संयम के कोडे लगे. तर इंद्रिय जसं म्हणतात तसं आपण चालायचं नसतं. तर इंद्रियाने जर म्हटलं ना की मला आज चांगले पदार्थ करून खायचे, तर आपण म्हणे नाही, जे असेल ते मुकाट्या खायचं. बघा, 1 दिवस 2 दिवस डबल तुमचं मन होणार नाही, जे मुकाट्या असलं ते खायचं. नाही तर काय लोक असतात, नाही आई मला असंच लागतंय, मला तसंच लागतंय, तर तुम्ही सांगा मुकाट्या जे असलं ते खायचं. पहा, दुसरे 2दा 4दा असं म्हणलं ते डबल म्हणणार नाही, मला हे पाहिजे का ते पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की इंद्रिय, तुकोबाराय म्हणतात, करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा. की इंद्रियाची जो सेवा करतो व इंद्रियाच्या आवडीचे विषय ज्याला हवेसे वाटतात, तर असा जो व्यक्ती आहे तर भ्रमले चावळे तैसे उचित न कळे. तुकोबाराय म्हणतात, जो भ्रमिष्ट झाला आहे व झोपेत बरळतो त्याला योग्य जसे कळत नाही, त्याचप्रमाणे तसं इंद्रियाची जो सेवा करणारा आहे तर त्यालाही सुद्धा काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजत नाही. दृष्टांत दिला, जो झोपेत बरळणार आहे
आहे का नाही? अहो कधी कधी माणसं झोपेत बरळतात का नाही गणेश? काय अहो पहिले पोरं त्या ठिकाणी इथं झोपायचे. एक पोरगा होता, तो रात्री उठला की या मेंदीलाच अशा गोल गोल चक्रा मारायचा. काय गोल 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 चक्रा मारायचा. आम्हाला वाटलं म्हणलं काय भानगडे. मग त्याला ते पोरं, मग त्याची शेवटी या खांब्याला रात्री झोपला की पाय बांधून टाकावा लागायचा, जे ते झोपीत उठू नये म्हणून. तर महाराज म्हणतात दृष्टांत दिला की एखादा झोपेत त्या ठिकाणी बरळतो, त्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळत नाही. त्याप्रमाणे जो इंद्रियाच्या सेवेमध्ये रत झालेला आहे, इंद्रियाचे भोग पुरवण्यामध्ये जो त्या ठिकाणी मग्न झालेला आहे, तर असं तुकोबराय म्हणतात अशाला इंद्रियाची सेवा करणाऱ्याला सुद्धा योग्य आणि अयोग्य ह्या गोष्टी कळत नाही. महाभारतामध्ये सुद्धा आपण उदाहरण पाहून गेलो ययाती महाराजांचं, है की नाही? तर पुढे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे विषय अन्न नाशिले जैसे. तुकोबराय म्हणतात की विषाने अन्न जसे नासले जाते त्याप्रमाणे आशाबद्ध जो मनुष्य आहे तर इंद्रियाच्या सेवेने नाचतो आणि वाया जातो. पहा, म्हणून ज्याला विषय भोग भोगण्याची इच्छा लागलेली आहे तर असा व्यक्ती तुकोबराय म्हणतात की शेवटी त्याचं जीवन हे वाया जातं. आणि तेच गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा हा इहंते काम भोगार्थ मन्या येनार्थ संचयान. की भगवान गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये वर्णन करतात की आशा पाश शतैर्बद्धा. याच्यावरती विवेचन करत असताना माऊलींनी सुद्धा अतिशय सुंदर ओवी दिली. माऊली म्हणतात आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे की जे विषय आशा तयासी गा. माऊलींनी अतिशय सुंदर दृष्टांत दिला. माऊली म्हणतात की माशाचा दृष्टांत दिला की मासे पाण्यामध्ये राहतात की नाही मासे, तर त्या माशांना जर पकडायचा असेल तर तो जो कोळी असतो माशा पकडणारा, तर हे लोक काय करतात की पाण्यामध्ये अगोदर कणकीचे गोळे करून टाकतात आणि मग कणकीचे गोळे करून टाकले की ते खाण्याच्या इच्छेने मासे एका ठिकाणी जमायला लागतात आणि जमायला लागले की मग पुन्हा तो गळाला त्या ठिकाणी कणकीचा गोळा लावतो. त्या माशांना वाटतं की वा 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 आपल्याला चांगलं खायला भेटू राहिलं, चांगलं भेटू राहिलं. आणि मग एक मासा त्या गळाला त्या ठिकाणी जे कणिक लावलेली असते तर ते खाण्यासाठी जातो आणि तो गळ कुठे अडकतो? त्या माशाच्या तोंडामध्ये अडकतो आणि शेवटी तो जाळ्यामध्ये सापडतो. शेवटी त्याला मृत्यूला पत्करावं लागतं, हे की नाही? आणि कशामुळे? त्याला माहित असतं की हे या गळाला लावलेलं जो अन्न आहे हे जर आपण खाल्लं तर आपण शेवटी मरणारच आहोत. तरी सुद्धा त्याला आशा असते की मला ते प्राप्त झालं तर प्राप्त झाल्यानंतर मला सुख होईल. तसं तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे विषे अन्न नाशिले जैसे. की विष ज्या अन्नामध्ये आहे तर त्या अन्नाचं तुम्ही सेवन करू शकता का? ते फेकूनच द्यावं लागतं, ते नासतं. त्याप्रमाणे जो आशाबद्ध मनुष्य आहे, जो इंद्रियाची सेवाच निरंतर करत राहतो, तर तुकोबाराय म्हणतात की अशा व्यक्तींचं जीवनही सुद्धा
शेवटी नाश पावलं, वाया गेलं म्हणून समजलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांना या अभंगामध्ये हे सांगायचं की बाबांनो, जास्त आशेमध्ये न गुरफटता त्या ठिकाणी आशेचा त्याग करून, मोह माया सर्व त्यागून आपण भगवत प्राप्तीसाठी सदैव तत्पर राहिलं पाहिजे. आणि एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, करशी देवाविन आस, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखा न पवसी. महाराज म्हणतात, बाबा अरे देवा व्यतिरिक्त जर तू कशाची आशा करशील ना, तर अवघी निराशाच तुला तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री